आपली आपुलकी, आपला स्नेह, आपला जिव्हाळा, आपली माया मान्य उदयजींचे ऊर्जा स्तोत्र आहात. आपले आशीर्वाद नक्कीच त्यांच्या कार्याला एक वेगळ्या पद्धतीची उंची देऊन जातील. त्यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आपण सर्वजण मित्रपरिवार, आप्तेष्ट, सर्व मान्यवर हिरिरीने आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करतो आहोत. आपल्या अनेक उत्तम अशा शुभेच्छा त्यांच्या जीवनाचा मार्ग अधिक सुकर करतील, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण निर्माण करतील. हा आनंद कल्लोळ आपण काही वेळातच इथं अनुभवणार आहोत. माननीय उदयजी अधिकारी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जे आपल्या अंतरंगातल्या भावना आहेत, मनातलं जे त्यांच्याविषयी असणारं निस्सीम प्रेम आहे, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल, त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवास, याच्यावरती एक निश्चितपणाने आपण प्रकाश टाकू शकतो. आणि त्यांचा हा प्रकाश जीवनातला एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा, एक वेगळ्या पद्धतीचं प्रेम तुमच्या आमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण करू शकतो, हे आपण पाहतो आहे. त्यांच्या कार्याची ओळख नाही असा दुजा माणूस आपल्याला सापडू शकणार नाही आहे. त्यांनी आपल्या समाजासाठी, आपल्या ग्रामस्थासाठी केलेलं कार्य हे उल्लेखनीय, अधोरेखित आणि प्रशंसनीय असंच आहे. त्यांच्या या अभिनंदनीय अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आपण आवर्जून इथं उपस्थित आहात. मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा आपला सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपणास आग्रहाची विनंती आहे, आपण कृपया पेंडॉलमध्ये बसून घ्या. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी काही वेळातच इथे सुरुवात होती आहे. सुस्वागतम. धन्यवाद. त्यांच्या शब्दकळेने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या अध्यात्माच्या पारलौकिकतेने या ठिकाणी मान्य उदयजी अधिकारी साहेबांना आपण शुभेच्छा देत आहोत. साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी समाजमान्य, समाजश्रेष्ठी, आदरणीय श्रीकृष्ण देशमुख साहेब या ठिकाणी तो उपस्थित आहेत. मी साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम. त्याचबरोबर ज्यांच्या सामाजिक कार्याची उंची आपण सर्वजण अनुभवत आहोत, माननीय श्री संजय अण्णा साबळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर शहर प्रमुख माननीय श्री सुरेशजी खातू साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत, माननीय उदयजी अधिकारी साहेब हेही या ठिकाणी तो क्षण समीप येतो आहे. खरं तर अंतरंगातल्या कळवळीनं आणि मायेच्या उमाळ्यानं हा जो कंठ आपला दाटून येतोय, कधीकधी आपल्या माणसाचं कौतुक करताना तुमच्या आमच्या मनामध्ये होणारा जो आनंद आहे तो एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्य निर्माण करतोय. ही जी ऊर्जा येते आहे ती सकारात्मक ऊर्जा आपल्या माणसांच्या माध्यमातून येते आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद, त्यांनी केलेल्या कार्याची पोच, स्नेही आणि मित्रपरिवारांचं त्यांच्यासाठी असणारं अभिनंदनांचा वर्षाव, हा त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक सुंदर असा प्रवास या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत. माननीय उदयजी अधिकारी साहेबांनी अतिशय अल्प कालावधीमध्ये समाज मनावरती आपला एक अमीठ असा ठसा सोडलेला आहे. त्यांचं कार्य अधोरेखित असं आहे, उल्लेखनीय असं आहे. समाजामध्ये त्यांनी निर्माण केलेली एक स्वतःची ओळख आहे. त्यांच्या कार्याची, कर्तृत्वाची एक वेगळी उंची तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवतो आहोत. अशा या गोड माणसाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण तितक्याच तळमळीने, आनंदाने आणि अगत्याने या सभागृहामध्ये उपस्थित आहात. तेव्हा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मी आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. प्रतिवर्षाप्रमाणे त्याच आनंदाने, किंबहुना रतीवर त्या आनंदामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसते. माननीय उदयजी अधिकारी साहेब यांची जी लोकप्रियता आहे ते काय विशिष्ट उंचीपर्यंत या ठिकाणी मर्यादित न राहता ते अमर्याद अशा पद्धतीने लोकप्रियतेच्या कळसावरती आरूढ होत आहेत. हा तुमच्या आमच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचा सुखद असा अनुभव आहे. हा आनंद अनुभवत असताना लोकांच्या कळवळीचं लेणं लाभलेलं हे नेतृत्व आहे असं म्हणलं तर फारसं वावगं ठरणार नाही आहे. कारण त्यांच्या राजकीय जीवनाचा जर आपण प्रवास बघितला, अनेक लोकोत्तरे कार्य असतील, दीपोत्सव असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामस्थांची सेवा करण्याची त्यांना मिळालेली संधी असेल, त्यांनी कुठेही मागे न राहता अखंडपणाने ते कार्य केलेलं आहे. आणि त्याच कार्याची दखल म्हणजेच तुमच्या मनामध्ये असणारं त्यांच्याविषयीचं प्रेम हे या निमित्ताने या ठिकाणी दिसून येत आहे. दरवर्षी आपण 28 फेब्रुवारी हा त्यांचा वाढदिवस तितक्याच आनंदाने, तितक्याच तन्मयतेने, तितक्याच तळमळीने आणि अगत्यपूर्वक या ठिकाणी साजरा करतोय. हे नक्कीच काही कमी लोकांच्या वाट्याला येतं.
ते माननीय उदयजी अधिकारी यांच्या वाट्याला आलेलं आहे असं मी मानतो. आज त्यांच्या जीवनातला एक खास क्षण आहे. त्यांच्या जीवनाचा हा एक खास क्षण आपण आणखीनच चांगल्या पद्धतीने करायचा आहे आणि म्हणूनच तेवढ्याच आनंदानं, तेवढ्याच हिरिरीनं, आपुलकीनं आपण इथं उपस्थित आहात. तेव्हा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. जे मान्यवर बाहेर उभे त्यांना विनंती आहे आपण पेंडॉलमध्ये बसून घ्या. आणि इथं माननीय उदयजी अधिकारी साहेब यांच्यावरती प्रेम करणारी अनेक माणसं उपस्थित आहेत. अगदी लहान थोरांपासून ते मोठ्यांपर्यंत त्यांचा मित्रपरिवार प्रत्येक वर्गातला आहे. ती आपुलकी, ते प्रेम ह्या शुभेच्छांच्या रूपानं या ठिकाणी आपल्यामध्ये येत आहेत. तेव्हा मी उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की तुम्हाला कोणाला त्यांच्याविषयी बोलायचं असेल किंवा शुभेच्छा द्यायच्या असतील, अगदी आपण कमीत कमी शब्दांमध्ये त्या शुभेच्छा द्याव्यात असं मी विनंती करतो. माननीय शेखरशेठ देशमुख साहेबांना मी विनंती करतो की आपण मंचावरती स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर समाजमान्य समाजश्रेष्ठी आदरणीय संजयअण्णा साबळे यांनाही विनंती करतो की आपण मंचावरती आरूढ व्हावं. त्यानंतर आदरणीय वाडीकर महाराज यांनाही विनंती आहे की आपण हे मंचावरती स्थानापन्न व्हावं. आदरणीय भोसले बुवा यांनाही विनंती आहे आपण ही मंचावरती उपस्थित राहावं. माननीय उदयजी अधिकारी साहेबांचे वडील हेही या ठिकाणी तो उपस्थित आहेत आणि सुरेश शेठ खातो साहेबांना विनंती आहे त्यांनी मंचावरती रूढ व्हावं. च्या रूपानं या ठिकाणी सर्वांच्या साक्षीनं इथं बांधला जातो आहे. आपल्या टाळ्या ह्या त्यांच्यासाठी आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत. याची नक्कीच आपण या कार्यक्रमाच्या रूपानं हा प्रसंग अनुभवत आहोत. हा मानाचा फेटा आहे, हा प्रेमाचा आहे, हा स्नेहाचा आहे, हा आपुलकीचा आहे, हा जिव्हाळ्याचा आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये. प्रतिवर्षाप्रमाणे आदरणीय उदय अधिकारी साहेबांना मी त्यांचा सोहळा साजरा करण्यास आपण इथे येतोय. सुरेशजी खातो साहेबांना विनंती आपण मंचावरती. आणि या कार्यक्रमासाठी मान्य श्रीयुत नितीन शेठ गुणे साहेब ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य हेही उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून मी हार्दिक स्वागत करतोय. उपस्थितीमध्ये आणि गुणीजनांच्या दिव्य सानिध्यामध्ये आणि महाराजांच्या पवित्र सहचर्याने या ठिकाणी ह्या सोहळा पूर्णत्वाला जातो आहे. प्रतिवर्षाप्रमाणे उदयजी अधिकारी साहेबांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देतो आहोत. हा शुभेच्छा सोहळा या ठिकाणी इथं पूर्णत्वाला जातो आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात किंवा केक कापण्यापूर्वी उदयजी अधिकारी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातले त्यांचे बालगोपाळापासून ते त्यांचे वर्गमित्र असतील, त्यांचे स्नेही असतील, त्यांचे आप्तेष्ट असतील, त्यांचा परिवार खूप मोठा आहे. त्यांनी निर्माण केलेला हा आपुलकीचा आणि माणसांचा हा जो काही महामेळावा आहे तुम्ही अनुभवत आहोत. उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. मी तेव्हा निवडक लोकांना विनंती करतो की ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांनी 2च मिनिटांमध्ये आपापल्या शुभेच्छा द्यावेत. त्याच्यानंतर मान्यवरांच्या शुभेच्छा होतील आणि केक कापून हा आपण वाढदिवस साजरा करूया. असा एक अनौपचारिक असा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. तेव्हा त्यांचे जे मित्रपरिवार आहेत, मान्यवर आहेत, आप्तेष्ट आहेत, यांना मी विनंती करतो की ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांनी कृपया इथे समोर यावं असे त्यांना विनंती करतो. मान्य श्री खानविलकर साहेब. सर धन्यवाद. खरं तर उदयजींचा वाढदिवस हा आपण सगळ्यांचा आनंदोत्सव असतो. आजच्या या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती ज्यांचा वाढदिवस आपण सगळेजण दरवर्षी न चुकता साजरा करतो ते उदयजी, आणि नेहमीच उदयजींना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असतात ते संजय अण्णा, आणि आमच्या सगळ्यांचे ज्यांचे जीवाभावाचे संबंध आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय शेखरशेठजी देशमुख. हा आनंदोत्सव ज्यांच्या सानिध्यात नेहमी साजरा होतो ते वाडेकर महाराज, ज्यांनी अशा एका पुत्राला जन्म दिला की ज्याचा नावलौकिक या त्रिलोकामध्ये नाम आहे, या भागामध्ये या विभागामध्ये आहे, त्यांचे सन्मान्य वडील महाराज. त्याचबरोबर इंदापूर शहराचे अध्यक्ष खातू, इंदापूर ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन शेठ आणि सर्व सन्माननीय. खरं तर
उदयजींच्या वाढदिवसाबद्दल बोलणं, सरांनी त्यांचं सगळं महत्त्व, त्यांचं जीवनाचं कार्य शब्दामध्ये अधोरेखित करणं किंवा 5 मिनिटामध्ये बोलणं तेवढं ते होऊ शकत नाही. परंतु जर आपण एक अशी मनामध्ये कल्पना केली की इंदापूर नगरीचा राजा हा उदयजी आहे आणि हा राजा जेव्हा कुठे बाहेर जातो तेव्हा त्याचं लक्ष आपल्या इंदापूरमधल्या प्रजेच्यावर कसं असतं त्याचं आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. कदाचित आम्ही कुठे, उदयजी तर आमचे मित्र आहेत, फिरत असतो आणि या गावामध्ये काय छोटंसं भांडण झालं की ह्या माणसाला तिकडं काही चैन पडत नाही की तो आमचा सगळा कार्यक्रम सगळा सोडून एक फोनवर अर्धा पाऊण तास इथलं एक गोष्ट, इथल्या एक माणसाला फोन, तो पोलीस स्टेशनला फोन, मग तो कुणी भानगड केली, तो कोण मुलगा होता, मग ते कसं झालं, ते असं झालं की 5 मिनिटामध्ये संपणारा विषय नाही. इतकी या माणसाला काळजी या गावामधल्या प्रत्येक लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. आणि इतकं स्वतःला झोकून घेत असताना, स्वतः कष्ट करून, स्वतः आपल्या कमाईतून फक्त एकच विचार की आपल्या गावाचा विकास, मग तो गावाचा रस्ता असेल, स्मशानभूमी असेल, शाळा असेल, कार्यशाळा असेल, गावातील मुलांना नोकरीचा विषय असेल, कुणाला शिक्षणाचा विषय असेल, इंजिनिअरिंगला ॲडमिशन असेल, म्हणजे जितकं आपण सांगू तितकं इथं कमी. परंतु बाकी वक्त्यांनासुद्धा खूप बोलायचं आहे. मी उदयजींच्या जीवनामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे ते त्यांचे आईवडील यांच्या चरणी नतमस्तक होतो. विशेष करून मी ज्यांचं अभिनंदन करतो, ज्यांना आठवण करतो की त्यांच्या सौभाग्यवती, त्यांनी अशा माणसासाठी ज्यामध्ये दिवस काढून त्या माणसाला पूर्ण वेळ बाहेर ठेवून आपलं कुटुंब व्यवस्थित सांभाळण्यामध्ये त्या माऊलीचा सहभाग आहे. त्यांचंसुद्धा मी मनापासून स्वागत करतो. त्यांचे सर्व बंधुराज, त्यांचे पुतणे, एकत्र कुटुंब कसं असावं याचं उदाहरण जर बघायचं असेल तर इंदापूर भागामध्ये उदयजींच्या घरी बघावं. म्हणजे त्यांचे बंधू, त्यांचे पुतणे, त्यांचे बहिणी, त्यांच्या सगळं कुटुंब, त्या कुटुंबाची काळजी इतकी घेणारा माणूस मी बघितला नाही. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आमच्या वीडभट्टी संघटनेच्या वतीनं उदयजींना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. त्यांना पुढील आयुष्यामध्ये कुठलीही कमतरता न बसो, त्यांचा प्रगतीचा आलेख गगनाला भिडो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद खानविलकर साहेब. अतिशय मनापासून आपण बोललात की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी. आणि या माणुसकीचा शोध कुठं संपत असेल तर ते आमचे उदयजी अधिकारी साहेब आहेत. त्यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करतोय. त्या सोहळ्यासाठी मान्य श्री दीपक शेठ जाधव इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. त्या पद्धतीने ग्रामपंचायतीचे उपसरपंच मान्य श्रीयुत समीरभाई मेहता हे या ठिकाणी तो उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. उदयजींना आपण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात. आणखीन मी मान्यवर बोलण्यापूर्वी कोणाला शुभेच्छा द्यायची असतील त्यांना विनंती करतो की आपण यावं. आणि ग्रामस्थांच्या वतीने ज्यांना कुणाला मनोगत व्यक्त करायचं त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं. नमस्कार. आज ज्यांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुमाऊली बंधू भगिनींनो, खरोखरच आजचा हा दिवस एक दुग्ध शर्करा योग असा हा योग आहे. कारण आपला इंदापूर विभागाचा वारकरी मंडळाचा, सांप्रदायिक मंडळाचा एक सप्ताह आणि उदयजी अधिकारी यांचा वाढदिवस असा दुर्मिळ योग, म्हणून हा एक दुग्ध शर्करा असा योग आलेला आहे. आणि या निमित्त उदयजी अधिकारी यांना मी आमच्या वाडवळ कुटुंबियातर्फे, त्याचबरोबर आमच्या कोल्हान गावातर्फे आणि आमच्या सोमजाई क्रिकेट मंडळ, त्याचबरोबर कबड्डी संघ, आमच्या सर्व ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या वतीने उदयजी अधिकारी यांना शुभेच्छा देतो. आणि खरोखर उदयजी अधिकारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर भरपूर काय सांगता येईल, परंतु आता सर्वांना थोडक्या शब्दात बोलायचं आहे. परंतु उदयजी अधिकारी आणि आमचं कोल्हान गाव हे नातं असं एकदम जवळ आलेलं आहे.
त्याच्यामुळं कोल्हाणगाव आणि इंदापूर गाव असं काही अंतर नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्व या सप्त्याच्या निमित्ताने ज्याने हा वेल लावलेले आहे असे आमचे वाडवळ गुरुजी म्हणजे आमचे पिताश्री, त्याचबरोबर बडे महाराज अशा ज्येष्ठ मंडळींनी ही वेल लावलेली आहे. आणि ही वेल आपल्या सर्व या वारकरी मंडळाचे सर्व आता बडे महाराज असतील ह्या सर्वांनी ही वेल वाढवलेली आहे. आणि या वेलीला खरोखर खतपाणी घातलं असेल तर आमचे इंदापूर ग्रामस्थ यांच्या सौजन्याने खरोखर हा अखंड चालत आलेला सप्ताह आणि या सप्ताह असाच पुढं वाढत राहो असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा उदयजींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सुरुवात वेगळी करायची होती पण मला वारकरी संप्रदाय माझ्यासमोर इथे बसलेला आहे. रामकृष्ण हरी नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानादीप लावू की माझ्या वारकरी संप्रदायाचा भारत देशामध्ये प्रचार आणि प्रसार करणारे संत नामदेव महाराज आणि योगियांचा शिरोमणी ज्ञानियांचा मुकुटमणी संतांच्या अग्रगण्य असणारी माझे ज्ञानेश्वर माऊली आणि आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांची शास्त्रे प्रयत्न करू विश्ववंदनीय जगदवंदनीय संत तुकाराम महाराज आणि ईश्वर पूजेसाठी आणलेलं पाणी गाढवाच्या मुखामध्ये ओतलं, गाढवामध्ये ईश्वर पाहिलं ते पैठणचे संत शांत श्रीमंत एकनाथ महाराज. मी या ठिकाणी संत महात्म्यांना प्रणाम करतो. इंदापूर शहराचे सुपुत्र माजी उपसरपंच राष्ट्रवादी पक्षाचे सन्माननीय सचिव आणि आमच्या तरुणांचं प्रेरणास्थान आदराचं स्थान आणि स्फूर्तीस्थान असणारे उदयजी अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सन्माननीय विचार मंचावर असलेले सन्माननीय राष्ट्रवादी पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते शेखरजी देशमुख साहेब, सन्माननीय काका नवगणे, भुवन ग्रामपंचायत सन्माननीय सरपंच दीपकजी जाधव साहेब, सन्माननीय आमचे मेहता वारकरी आमचे रामकृष्णारी मला वाटतं मी नाव माहीत नाही आहे महाराज, सर्व बडेकर महाराज आणि विचार मंचावर घोणे आणि सर्वांचं मी या ठिकाणी उदयजी अधिकारी यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं म्हटलं तर या इंदापूर शहरामध्ये या पंचक्रोशीमध्ये आणि माणगाव तालुक्यामध्ये चांगल्या गुणांचा चांगल्या सद्गुणांचा जो उदय झाला ते उदयजी अधिकारी आणि उदयजी अधिकारी. खऱ्या अर्थानं ज्यांच्या जीवनाबद्दल बोलायचं म्हटलं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. एक शेतकऱ्याचा मुलगा उत्तुंग भरारी घेतो राजकारणामधून समाजकारणामधून. कसं म्हटलं तर या माणगाव तालुक्याचा माझा कोयनूर हिरा आणि या इंदापूरचं भूषण असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे उदयजी अधिकारी आणि उदयजी अधिकारी. मी पाहतो या इंदापूरमध्ये एकाच घोंगडीवर आणि एकाच कामल्यावर बसून अरे गावकीचे गरिबांचे प्रश्न सोडवणारा गरिबांचा दाता म्हणजे आमचा उदयजी अधिकारी आणि उदयजी अधिकारी. अरे कुठलाही प्रश्न असो ग्रामस्थांचा कुठल्याही अनेक माझ्या बहुजन समाजाचा प्रश्न असो उदयजींना बातमी समजली मग ती कुठलाही त्यांचा अंतर्गत वाद असो कुठलाही वाद असो राजकीय वाद असो ते वाद मतभेद दुसरून उदयजी अधिकारी गोरगरिबांना न्याय देण्याचं काम उदयजी अधिकारी आणि उदयजी अधिकारी करतात. आज मी बघतो या इंदापूर शहरामध्ये जसं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने अहिल्याचं पुनर्जीवन झालं एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर झालं म्हणा उदयजी अधिकाऱ्यांच्या पदस्पर्शानं ह्या इंदापूर विभागाचं खऱ्या अर्थानं सोनं झालं. मला थोडीशी मागे चिठ्ठी आली थांबवा म्हणून तसं बोलायचं म्हटलं तर आज मी एकच सांगू शकतो ईश्वरा आमच्या उदयजी अधिकाऱ्यांना ईश्वरचरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ग्रामस्थांना आणखीन कुणाला बोलायचं आहे का? यानंतर आमच्या गावचे आराध्य दैवत भवानी माता
महादेव यांना स्मरण करून आज या ठिकाणी आमच्या गावचे व्यक्तिमत्व, आमच्या गावचा आधारस्तंभ असे हे उदयजी अधिकारी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. प्रथम मी सर्वांच्या, आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, अधिकारी कुटुंबियाच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बोलण्याला वेळ कमी आहे, बरेच जण बोलणारे आहेत, म्हणून मी थोडक्यात आटपतो. आणि अभिष्टचिंतन औक्षण घरी झालेलं आहे. मी आमच्या ग्रामस्थ महिलांना विनंती करतो की 5 जणींनी या ठिकाणी औक्षण करायचं आहे. घरच्या मंडळींचं औक्षण घरी झालेलं आहे. आणि एवढं बोलून मग थांबतो. धन्यवाद साहेब. तर पंच माननीय श्री दीपक शेठ जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा द्याव्यात. आज अखंड हरिनाम सप्ताहांच्या औचित्य साधून आणि आमचा खरा मित्र आणि सच्चा मित्र आणि आता सगळा भाऊजींनी सांगितले की आमच्या सगळ्यांचा आधारस्तंभ, आणि हा भाऊजी सगळ्यांचा आधारस्तंभ आमचा उदयजी अधिकारी. मी त्याला माझ्या जाधव कुटुंबातर्फे वाढदिवस शुभेच्छा देतो आणि मी माझ्या भुवन ग्रामपंचायतीतर्फे पण मी सरपंच म्हणून मी त्याला शुभेच्छा देतो. आज उदयजी अधिकारीचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस कोणाला माहीत नाही असं इंदापूर भागात कोणाला काका असा कोणच माणूस नाही की उदयजी अधिकारी वाढदिवस आहे. कारण या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या इथं मला वाटतं सप्ताह पण असतो. एक दिवस कधी असा एक वर्ष आला असेल की सप्ताह नाही आणि वाढदिवस नाही, असा एखादा वर्ष गेला असेल, पण प्रत्येक वेळेला वाढदिवसा निमित्ताने तर सप्ताह असतो. म्हणजे जो गावात जो सप्ताह असतो ज्या माणसाचा वाढदिवस पण असतो तो माणूस कसा असतो तो आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही ती सगळी मंडळी बसलेली आहेत त्यांना माहिती असतो. सप्ताह पण आहे, हरिनामाचा जागर पण आहे आणि इथं वाढदिवस पण आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की उदय अधिकारी कसा आहे, आमची दोस्ती आहे, आमची वीटभट्टीची संघटना आहे. आमची संघटना असताना मी माझ्या फेसबुकमध्ये पण टाकलंय, हा माणूस कुठल्या कुठल्या पदावर आहे. इथं लोकांना पण माहिती नाही हा माणूस कुठल्या कुठल्या पदावर आणि कुठली कुठली कामं भूसवतो. जशी बोलतात की आमच्या गावकीचं काम, आता माझी आमच्या त्या आपले कोणते आपले पंचायतचे यांनी सांगितलं की या गावाचा विषय गावकीवर मिटवतो, पण जेव्हा तो गावाचा विषय गावाच्या कामळावर मिटवतो पण त्याची ताकद पण तशीच आहे. आम्ही प्रत्येक वेळी सांगतो की गावाचा विषय गावात मिटवणारा माणूस एक माणूस म्हणजे उदयजी अधिकारी. कारण तो गावातला विषय असला की कुठं बाहेर जाऊन देत नाही. पण खरं पण आहे की माझा गावाची त्याची अस्मिता आहे. तो बोलतो गाव माझ्या गावामध्ये कुठलं नाव माझा डाग लागणार, जर गावाचं नाव खराब झाला तर माझं नाव खराब होईल, हे पाळणार म्हणजे उदयजी अधिकारी आहे. कारण आम्ही पण गावं चालवतो पण आमच्या गावात ती पद्धत असते बाबा एखादा गोष्ट. पण मी जेव्हा इंदापूरचं नाव काढतो तेव्हा आम्ही सांगतो की इंदापूरच्या गावाच्या नाताला लागायचं नाही. म्हणजे कशाला लागायचं नाही, त्या गावाची संस्कृती, गावचे जपणूक. मी देवळात जेव्हा येत असतो काका त्या गावामध्ये देवळात मला जमत की गावाची संस्कृती काय करते आणि गावाचं जपण की हनुमानचं मंदिर असू द्या, तिथं शंकराचं मंदिर असतं आणि आता भवानी माझं पण मंदिर चाललंय. ही जेव्हा गावात एका ठिकाणी एवढी एवढी मंदिराची कामं चालतात तेव्हा गावाची संस्कृती तेव्हा कळते की गाव हा कसा भावनिक आहे. आणि हे सगळ्यांना बांधून ठेवणारा म्हणजे उदय अधिकारी, प्रत्येक माणसाची नाळ जपणारा उदयजी अधिकारी आहे. त्यामुळे मी त्याला शुभेच्छा आम्ही देताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इथे सगळी माणसं बसलेली आहेत. आमचे आदरणीय नेते शेखर देशमुख आहेत, इथं अण्णा आहेत, आमचा उपसरपंच, आमचे काका आहेत. ही सगळे आम्ही जी एकत्र बसलोय ना ती पण उदयजी अधिकारीची मेन. कुठे गेलात दीपक शेठ कुठे आहेत, काका कुठे आहेत, शेठ कुठे आहेत, ही सगळी संध्याकाळी 4-4:30 वाजले की सगळ्यांना माहिती आहे की उदय शेठ कुठं आता खाली कुठं कॅन्टीनमध्ये आलेला असेल आणि आज सगळ्यांना फोन लावलेला असतील. आमचे बाळाखतो असतील, आमचे घोणे असतील, ही सगळी मंडळीचा का जो जमवता काम असतो ना तो उदय सरपंच असतो. सरपंच आलो 10 मिनिटांनी येतोय, पण मी बोलतोय त्याला कारण काय माहिती, त्याला प्रत्येक माणूस जोडण्याची त्याला ती कला आहे आणि ती कला त्याला मी आदबवलेली आहे. त्यामुळे त्याने असा गाव व्यवस्थित ठेवलेला आहे. गावाचा विषय असू द्या, आमच्या भागातला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विषय होता सरपंच, तरी प्रत्येक माणसाची त्या गावातला एक माणूस त्याच्या लग्नाला जायला पाहिजे, त्याचा तिथं काय प्रोग्राम आहे, प्रत्येक गावाशी तो एक माणूस म्हणून टच असतो. म्हणून असा आमचा उदयजी अधिकारी आहे. उदयजी अधिकाऱ्यांना मी परत माझ्या कुटुंबात वाढदिवस शुभेच्छा देतो आणि तुम्ही मला ती बोलण्याची संधी दिली तुम्ही तुमचा धन्यवाद मानतो. आज उदयजींचा वाढदिवस आहे
वाढदिवस आहे म्हटल्यानंतर की आज मी जर बघितलं या गावामध्ये की आमचे बॅनरचं जर बघितले की एवढे बॅनर कुणाकडे लागले नाहीत, ते फक्त उदय आदी अधिकाऱ्यांचेच बॅनर लागू शकतात. हा माणसाचेच का लागतात? ह्या माणसाची गुणधर्म काय, हा माणूस काय करू शकतो ह्याचं जर बारकाईने अभ्यास केलात तर उदयजी ज्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा ग्रामपंचायतीला निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांना असं वाटलं नव्हतं की मी फार मोठा होईन, परंतु ग्रामपंचायतीला ते बिनविरोध आले. लगेच त्यांना उपसरपंच पदसुद्धा मिळालं, बिनविरोधच उपसरपंच पद मिळालं. आणि मग त्यांनी ती धडाडी घेतली, कामाची विकासाची जी कामं चालू केली. पहिला गावामध्ये संघटना उभी केली, परंतु त्यांनाही संघटना करताना त्यांना इथं असे बरेचसे, आता मी नावं घेतलेली, आमचे जंगम भाऊजी असतील, बाळा वाघमारे असतील, आमचे चंद्रकांत मोरे आहेत, सांगले आहेत, पठारे आहेत, असे बरेचसे लोकांनी, आमचे भोईर आहेत, अशा बरेचसे लोकांनी त्यांना पाठबळ दिलं आणि सगळ्यांनी ठरवलं की आपल्या गावाची एकी करायची. गावाची एकी झाली आणि आज अशी एकी आहे की ह्या पंचक्रोशीत अशी इंदापूरची एकी नाही. आम्ही ज्या ज्या वेळेला प्रत्येक गावात सांगतो की फक्त इंदापूरचा आदर्श घ्या, कारण उदयजींनी एक संस्कार या गावात ठेवले आणि त्यांना जी काही पाठबळ मिळालं ते गावातल्या लोकांनी दिले आणि म्हणूनच उदयजी एवढ्या करू शकले. आज हरिनाम सप्ताह आहे, दरवेळा करतात. कैलासवासी वाडवळ गुरुजींनी हा चालू केला, परंतु ते वाडवळ गुरुजींनी चालू केल्यानंतर त्याची जपणूक करण्याचं काम मात्र उदयजींनी केलं की हे करायचं आहे. कुठल्या गावात एखादा काम सुरू झालं किंवा कार्यक्रम करायचा असेल ते कसं करावं, नियोजनबद्ध, कुठलीही गावात अशी राहणार नाही किंवा त्याला खोट राहणार नाही किंवा काही नाही, असं काम करण्याचं हे उदयजीचं. आणि जेवढा तो आता मगाशी आमचे दीपक शेठ बोलले की त्याला गावातल्या सगळ्यांना जोडून ठेवणे, आणि तेवढं भावनिक आहे, एवढा भावनिक आहे की आमच्यामध्ये सुद्धा काय जर थोडं झालं, काय झालं काय नाही बोलून की नाही, गावात कुठे काय जर असं खटकलं तरीसुद्धा बाजूला जाणार, काय काय नाही. एक छोटासा कार्यक्रम सांगतो की मी एक त्याला कार्यक्रम आमचा होता, उदयजींना बोलवलं होतं आम्ही की तुम्ही आता यायला पाहिजे, परंतु इथं एक असं घडलं की आमचे त्या दीपकचे मामा हे झाले, उदयजी नाही म्हणे मला आता लगेच मानगा झाला, तो कार्यक्रम राहू द्या, मला पाहिले माझ्या गावातला आहे. ते ताबडतोब तिथं गेले, पण आमचा चांगला मोठा कार्यक्रम त्यांनी सोडला. म्हणतो कार्यक्रमापेक्षा माझा माणूस महत्त्वाचा आहे असा मानणारा फक्त जो उदयजी. आता एवढे बोलून माझे 2 शब्द पुरे करतो. पुन्हा एकदा माझे उदयजींना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पुरे करतो. उदयजी अधिकारी त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रेमाने आनंदाने जमलेलो आहोत. सर्व सज्जनो, या ठिकाणी हा जो आनंद उत्सव हा आगळा वेगळा आहे. खऱ्या अर्थानं इंदापूर हा जो विभाग आहे हे रायगडचं मध्यस्थान आहे, म्हणजे आत्म्याचं स्थान आहे. या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी होतील त्या सगळीकडे पसरल्या जातील. एक दुसरी गोष्ट अशी आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गावी असतीने सुनीचैव स्वपाकेचं पंडित समदर्शन. हा जर खऱ्या अर्थाने विद्यावान, कुलवान, धनवान, दानवान, शौर्यवान हे गुण ज्याच्या अंगात येतात तो दैवी मनुष्य असतो. ही प्रत्येक गोष्ट माणसाने लक्षात ठेवली पाहिजे. सगळं कार्य करतील असं नाही, पण एखादा असा दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्य असा एखादा सुपुत्र जन्माला येतो, तो कुळाचा, गावाचा, जिल्ह्याचा, या सर्वाचा विकास करू शकेल आणि अभ्यास करू शकेल. तशाच प्रकारचं आम्ही पाहतो या ठिकाणी हे कार्यक्रम स्थापन केल्यापासून पाहतोय उदयजींना त्यांची कार्यक्षमता प्रचंड ताकदीची आहे. 46च्या नंतर 47व्या वर्षात पदार्पण करीत असताना मध्य आयुष्याच्या जीवनावर त्यांनी आतापर्यंत सर्व जिंकलेलं आहे, यापुढे जिंकतील. काही म्हणून त्यांचंच नाव उदय खऱ्या अर्थाने ठेवलं आहे. काहीकांचा उदय होतो पण कालांतराने लोपतील, त्याचं कारण आहे त्यांना परमार्थिक शक्तीची जोड नसल्यामुळे. पण उदयजींना या सर्वांचे आशीर्वाद आशेर होतील की शेवटच्या श्वासापर्यंत ते विजयीच राहतील आणि त्यांचा उदयच होईल. अशा प्रकारच्या रायगडच्या ह्या मध्यभागावर आत्म्याच्या ठिकाणी त्यांचा उदय झाला, हे ह्या कार्यासाठीच झाला. अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्यानिमित्त त्यांना कोटी कोटी धन्यवाद, शुभाशीर्वाद. आणि हा सोहळा पुढे संपन्न होईल. धन्यवाद. त्यांच्या जीवनामध्ये येईल. मी महिला मंडळांना विनंती करतो की आपण त्यांचं औक्षण करावं
आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आपण औक्षण करूया, केक कापूया. त्याच्यानंतर तिथे उभ्या राहा, या इकडे. एक 5 जण वरती या, वरती या, वरती या. सर बसा. आता तिथे झाल्या 5 जणी. आता तिथे उभ्या राहा. मग तुला होत असेल छान. आता एक अभंग होईल आणि नंतर पुढचा कार्यक्रम होईल. 1 मिनिट तिथे उभ्या राहा. तिथे 5 जणी उभ्या राहा लाईनीमध्ये. तुम्ही बसा. एक अभंग होईल. इकडे 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 तोंड करा. यांच्याकडे तोंड करा. सर्वांनी म्हणायचं. सहस्रदीपे दीप कैची प्रकाशली प्रभा, कैची प्रकाशली प्रभा. उजळल्या दश दिशा गगना आले से शोभा, उजळल्या दश दिशा गगना आले सी शोभा. काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया, माझ्या कृष्ण सभागिया. चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया, हा चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया. कोंदले से तेज प्रभा झाले ते एक, प्रभा झाले ते एक. नित्य नवानंद ओवालिता श्रीमुख, हा नित्य नवानंद ओवालिता श्रीमुख. काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया, माझ्या कृष्ण सभागिया. चराचर मोहरली तुझी मूर्ती पाहावया, हा चराचर मोहरली तुझी मूर्ती पाहावया. आरती करिता तेज प्रकाशले नयनी, तेज प्रकाशले नयनी. तेने ते मिनला एका एक जनार्दनी, हा तेने ते मिनला एका एक जनार्दनी. काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया, माझ्या कृष्ण सभागिया. उभे राहा. तुम्ही बसा. बाकीच्याने उभे राहा. ज्याला अक्षता दिल्या त्याने उभ्या. या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याला आजचा दिवस फार मोठा मोलाचा असतो आणि त्यामुळे या ठिकाणी आपण या अभिष्ट चिंतनाचा मंत्र म्हणून आपण त्यांना आशीर्वादाची प्रेरणा देत आहोत. हां घ्या इकडे. अनेक राजपत्राणि धनधान्य समान्विता पुत्र पौत्रं बहुलाभं यशोयशा राजलक्ष्मी प्राप्त्यर्थं दीर्घमायु अंगादंगात संभवशे हृदयापि विजायते आत्मा वै पुत्रनामाशी जीवेद शरदाशतम. यानंतर आपण त्यांना अभिष्ट चिंतन देण्यासाठी जमलेले आहोत. माननीय श्रीयुत शेखरचे देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. आजच्या आपण सर्व जमलेले आहोत ते आपल्या सत्कार मूर्ती किंवा ज्यांचा वाढदिवस आहे ते आपल्या गावातले सुपुत्र उदयजी अधिकारी, व्यासपीठावर असलेले त्यांचे वडील वाडेकर महाराज, आमच्याबरोबर सोबत असलेले काका समीरभाई, दीपक शेठ जाधव, सर्वच आमचे खानविलकर, मिलिंद शेठ, बाळा खातू, घोणे, मेघनाथ नाही का अजून,
सर्वच त्याचा मित्रपरिवार. मित्रांनो, आपण सगळ्यांकडनं आता ऐकलं उदयच्याबद्दल. एकच सांगतो की आता उदयसुद्धा माझ्याबरोबर ह्या जवळजवळ 7-8 वर्षापासून किंवा 10 वर्षापासून संपर्कात आला. हा जो आता कार्यक्रम आपला होतो वारकरी संप्रदायाचा, त्याला जवळजवळ 22-23 वर्ष झाले. आणि त्या कार्यक्रमातला एक भाग म्हणून असतो तो दीपोत्सव, तो आपला उद्याच्याला आहे. आणि गेले कैक वर्ष आपण ह्या कार्यक्रमासाठी तटकरे साहेबांना बोलवत असतो. फक्त मी ह्या कार्यक्रमाच्या अगोदर एक सूचना करतो की तटकरे साहेब येणार आहेत, पण ते उद्या त्यांनी 3 वाजताचं टायमिंग दिलं आहे. तर आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की उद्या आपण इथे 2:30 वाजता एवढ्याच संख्येने जमायचं आहे. आज आपण त्यांना शुभेच्छा आज आता आपल्या वतीने देणार आहोत. उद्यालाही उद्याच्या शुभेच्छा साहेबांकडनं मिळतील. आणि आपल्या सगळ्या गावाच्या आणि या संप्रदाय परिवाराच्या वतीने त्या शुभेच्छा आपण आत्ता दिलेल्या आहेत. तर ही एक विनंती म्हणून मी आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला केलेली आहे सगळ्यांना. आता उद्याच्याबद्दल सगळ्यांनीच आपल्याला सांगितलं. माझासुद्धा तुम्हाला सांगतो, संपर्क आल्यापासून गेल्या 8-10 वर्षापासून किंवा 7-8 वर्षापासून तर मला माझ्या 2 मुलांच्या बरोबर हे 3 मुलगे नवीन माझे मुलगे आहेत असं मला वाटायला लागलं होतं. एक दिनेश, दीपक शेठ आणि उदयजी. इतकं त्यांचं माझ्याशी होतं. दुर्दैवाने जरी आज दिनेश नसला तरी दीपक शेठ काय आणि उदय काय, काका आपल्याला माहिती आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 4-5 वेळा फोनवर आमचं बोलणं झालं नाही असं कधी होत नाही. आणि सांगितलं ना, खानविलकरनी सांगितलं की आमच्याबरोबरसुद्धा उदय असला आणि फोन आला की उदय घरातनं जो बाहेर पडला तो कुठे असेल शोधायला लागतं. कारण का त्याच्याजवळ काही ना काही गावातल्या अडचणी, कुणाच्या तरी काहीतरी अडचणीचे प्रसंग असे आलेले असतात की तो तिथपर्यंत पोचतोच लगेच. खरोखर ह्या वयात फार ही अवघड तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. आता दुर्दैवानेच त्याला आता आपण हा सगळा पंचकृषी ओळखतो. ह्या राजकारणामध्ये महाराज तुम्हाला सांगतो की आरक्षण वगैरे प्रकार इतका आम्हाला त्रासदायक झालेला आहे. नाही तर हा सरपंच काय पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद पाठवायचा ह्या भागातला एक नक्की मोठा नेता आहे, हे नक्की लक्षात ठेवा. त्याप्रमाणे आणि त्यासाठी तुम्ही आज जो दिलेला आशीर्वाद आहे उदंड आयुष्याचा, तो फार महत्त्वाचा समजतो. एवढी कळकळ असणारा तरुण ह्या वयातला मी नाही. मी आता आज 80 वर्षात पदार्पण केलं आहे, पण इतका कळकळीचा मुलगा किंवा कार्यकर्ता मी खरोखर एवढ्या 80 वर्षात कधी बघितला नव्हता. तो आज उदयच्या रूपाने आपल्या सगळ्यांना सापडलेला आहे. त्यामुळे त्याचासुद्धा वेळ घेताना आता सांगितलं गावातल्या भानगडी किंवा काय, ज्यांची भानगड येईल त्या भानगड करणाऱ्यांनी आणि ज्याच्यासोबत झाले त्यांनी पण ह्या वेळेला आता एवढंच करावं की उदयचं एका शब्दात ऐकावं आणि त्याला लगेच पुढच्या कामाला गती द्यावी, म्हणजे त्याचा आम्हाला बाहेरच्या लोकांसाठी तरी उपयोग होईल. एवढीच ह्या निमित्तानं मी विनंती करतो आणि माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने त्याला शुभाशीर्वाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. आज आनंदाचा एक दिवस. उदयचा उदय हा जेव्हा उदय झाला, मला काय ठाऊक नाही माझं नातं काय आहे ते, पण उदयच्या 47 वर्षाच्या या जीवनात आणि मी 47 वर्षापूर्वी जेव्हा उदयचा उदय झाला आणि एक संघटन बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्या संघटनेमधला हा हिरा मला जेव्हा सापडला आणि हा केवळ फक्त गावापुरतं संघटन किंवा त्यावेळेला मला असं वाटतं माझ्या या रिक्षा मिनिडोर संघटनेच्या माध्यमातून मला त्यावेळेला सापडलेला हा हिरा आहे. आणि आज मी ज्याच्या पलीकडे आता त्याला, कारण खानविलकरांनी खूपसं काही त्याच्यामध्ये काही शिल्लक ठेवलेलं नाही बोलायचं मला असं वाटतं उदयबद्दल.
आणि उदयबद्दल काय बोलायचं काय हा एक प्रकारे आपल्याला संभ्रम पडतो, कारण खूप काय आहे त्याच्याबद्दल. पण गावापुरता उदय झाला नाही तर हा संपूर्ण म्हणे हा उदयचा प्रकाश संपूर्ण. आपण जर इथे मी दीपोत्सवाच्या निमित्ताने भाग्य आहे वाढदिवस आणि इथे जो काय दीपोत्सव वगैरे बघायला मिळाला त्याचा एक वेगळा आणि सांप्रदायिक लोकांना नतमस्तक व्हायला मिळतं, याच्यापेक्षा आणखीन काय असावं. आणि म्हणून मी या उदयला माझ्या माणगाव तालुका रिक्षा मिनीडोर चालक मालक संघटनेच्या वतीने, माझ्या संपूर्ण साबळे परिवाराच्या वतीने, दादांनी तर त्याला आशीर्वाद दिलेलेच आहेत सुरुवातीला, आणि म्हणून परंतु ग्रामस्थांची जी काही साथ आहे ही साथ संपूर्ण गावाचं बांधिलकी सगळं जे काय आहे, आणि तसंच ग्रामस्थसुद्धा त्याच्या पाठीशी आपण जसे आहात तसेच सदैव राहावे आणि या उदयला उदंड आयुष्य लाभो. उदयचे सहकारी सगळे जे आहेत ते सगळे दिग्गज आहेत, चांगल्या चांगल्या म्हणजे दीपक शेट्टी सांगितलं कुठल्या क्षेत्रात नाही उदय असं नाही आहे. आणि म्हणून माझी त्याच्याकडे एकच अपेक्षा आहे की तुझा उदय झाला आहे हा तुझ्या गावापुरतं मर्यादित नसावा, हा संपूर्ण तालुक्यासाठी हा उदय हा सगळ्यांना पूरक ठरला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा त्याला शुभ आशीर्वाद देतो. आणि माझं आणि त्याचं नातं काय, माझे पाय इकडे ओढले जातात, मला निमंत्रण असो नसो, ग्रामस्थांनी जरी मला काही कळवलं नाही किंवा उदयने कळवलं नाही तरी माझे त्या दिवशी का कोणास पाय आपोआप वळतात. हे असलेलं हृदयातलं नातं आणि हे परमेश्वराकडे प्रार्थना. उदय तुला उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य, तुझ्या कुटुंबाला सर्व तुझी साथ पण तशीच आहे. माझी सुनबाई तुझ्या आई, धन्य ते माता पिता, खरोखर भाग्यवान आम्ही समजतो. आणि साथ मिळते या सर्व याच्यामध्ये ती आपल्या सहचरणीची ती आमची सुनबाईसुद्धा. या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि उदय तुला या खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद अण्णा. यानंतर विलास शेठ शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण 2 शब्द बोला. आज इंदापूर गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या वारकरी संप्रदायाच्या सप्ताहानिमित्ताने या ठिकाणी सर्व सेवा दिलेल्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून साष्टांग नमन करतो. त्याचप्रमाणे या इंदापूर गावचे सुपुत्र आमचे मित्र वीटभट्टी संघटनेचे उपाध्यक्ष, या तळाशेत ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उदयजी अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे या पंचक्रोशीतील सर्व पक्षीय, सर्व समाजाचे सर्व नेतेगण, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय पाहुणे, आज या इंदापुरातील सुपुत्राचा वाढदिवस गेले 15 ते 20 वर्ष इंदापूर ग्रामविकास मंडळ असेल, मुंबईकर मंडळ असेल, महिला मंडळ असेल, या पवित्र अशा दिवशी सालावादप्रमाणे याही दिवशी मोठ्या थाटामाटात वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व आयोजकांना आमच्या वीटभट्टी संघटनेकडून सर्वांना धन्यवाद देतो. कारण खरोखर दरवर्ष ज्याचा वाढदिवस थाटामाटात करण्यासारखाच आहे. कारण या पंचक्रोशीत नव्हे, या तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा, आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे असे आमचे मित्र उदयजी अधिकारी या गावातील, या ग्रामपंचायतीची जेव्हापासून त्याने सर्व सूत्र हातात घेतली तिथपासून या गावाचा नव्हे तर या विभागाचा कायापालट करण्याचं काम त्यांच्या हातून घडलेले आहे. आणि उदयजी अधिकारी
यांच्याबद्दल बऱ्याचशा लोकांनी ते आता मोठमोठे मनोगत केले असतील आणि त्यांच्याबद्दल मोठमोठे वक्तव्य केले असतील, कारण त्या वक्तव्याला साजेचे असेच काम माझ्या मित्राचं आहे. कारण त्यांच्यासोबत काम करत असताना ते या इंदापूर गावातील या पंचक्रोशीतील 5-10 लोकांचं सकाळी काम केल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. कारण ह्या गावाचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे. ह्या गावातील प्रत्येक व्यक्तीचा ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम गेले कित्येक 15 ते 20 वर्ष ते प्रामाणिकपणे करत आहेत. आणि ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो, हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून अशीच या गावाची, या पंचक्रोशीची सेवा सतत घडत राहो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय उदय अधिकारी काकांचा वाढदिवस. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्याच वतीने, त्यासोबत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील आदरणीय काकांना वाढदिवसाच्या मनापासून आणि मनापर्यंतच्या हार्दिक शुभेच्छा देते. आजचा हा आपला वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा आम्हाला असंच वर्षानुवर्ष साजरा करण्याचा योग त्या ठिकाणी लाभो अशीच आजच्या या आपल्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी मी आपल्यासाठी शुभकामना त्या ठिकाणी व्यक्त करते. खरोखरच एक समाजकार्य करत असताना वाढदिवसानिमित्त एवढी गर्दी जमणे म्हणजे आपण करत असलेले समाजकार्य हे योग्य दिशेने चालले आहे ह्याची आज काका तुम्हाला खऱ्या अर्थाने पोचपावती मिळालेली आहे. ज्या वेळेला एखादा कार्यकर्ता राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असतो त्यावेळेला काम करत असताना हजारो लोकांशी संपर्क येत असतो आणि तो संपर्क येत असताना कित्येक लोक लक्षात ठेवतात आणि कित्येक ठेवतही नाही. पण आजची ही तुडुंब गर्दी आपल्याला हे सांगून जाते की खऱ्या अर्थाने आपण ज्यांच्यासाठी उपयोगी पडलाय त्यांनी सर्वांनी आपल्याला लक्षात त्या ठिकाणी ठेवलं आहे. आपली सामाजिक जीवनात वाटचाल चालत असताना आपण इंदापूर विभागाचं नेतृत्व करता. येत्या काळामध्ये आपण पूर्ण तालुक्याचं नेतृत्व करावं अशी आपल्या आजच्या शुभ दिनी आपल्यास मी सदिच्छा व्यक्त करते. आज आपण उपसरपंच पदावरती काम केलं, येत्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी माणगाव तालुक्याचे सभापती बनावं अशीच आमच्या सर्वांचीच, आपल्यासोबत काम करणाऱ्या सर्वांचीच, म्हणजे काकांचा विषय कोणाही जवळ काढला तरी माणूस एकदम चांगला, लाख माणूस असा शब्द कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, परंतु उदय अधिकारी हे नाव घेतल्यावरती सगळ्यांच्या तोंडावरून चांगलंच हेच रिव्ह्यू आणि हाच रिस्पॉन्स येतो. आणि अशाच तुमच्याबद्दल आम्हाला अजून येत्या काळामध्ये तुमची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठीच उपस्थित सर्वांच्याच वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देते. खरोखरच येत्या काळामध्ये आपण सभापती व्हाल यात आम्हाला काळीची चिंता वाटत नाही, का त्या पद्धतीमध्ये त्या दर्जाचं तेवढं आपलं काम चालू आहे. पुनश्च आपण सर्वच आमच्या इंदापूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले काका नवगणे असतील, त्या देशमुख काका असतील, त्याचप्रमाणे आपले दीपक शेट असतील, सर्वच आमचे सहकारी, आमच्या सर्वांच्याच वतीने पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ज्या कार्यक्रमाची आपण प्रतीक्षा करत आहोत की आपण माननीय श्रीयुत उदय सेठ अधिकारी साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी तो उपस्थित आहात. आपण केक कापूया आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. मनोगतानंतर ठीक त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. इंदापूर गावातील ग्रामदैवत आई भवानी माता, गावातील शिवदेवता, आमच्या इंदापूर गावचे आराध्य दैवत हनुमंतराया, या देवतांच्या चरणी नतमस्तक होतो. माझे आईवडील, त्याचप्रमाणे माझ्या आईवडिलांप्रमाणे गावामधील असणारे पितृतुल्य मातृतुल्य असे सर्वच गावातील माझी सर्व मंडळी, व्यासपीठावरती उपस्थित असलेले, मला आशीर्वाद देण्याकरिता आलेले या रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय शेखर शेठ काका देशमुख, या ठिकाणी माझे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने सुरुवातीपासूनच मला ज्यांनी माझ्यावरती संस्कार केले ते माणगाव तालुका रिक्षा मिंडोर संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष
आमचे आदरणीय अण्णा साबळे, ज्यांनी आपल्या मंत्रांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी मंत्रमुग्ध केले, ते आपले सर्वांचेच गुरुवर्य एकनाथ वाडेकर महाराज, मला आशीर्वाद देण्याकरिता व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे इंदापूर विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय काका नवगणे, माझे मित्र तळाशेत ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, आमचे सहकारी समीरभाई मेहता, या ठिकाणी नुकतंच ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मला शुभेच्छा दिल्या, ती आपल्या भागातील एक आपली सर्वांचीच एक लाडकी लेक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला महाराष्ट्र प्रवक्ते आमची सायलीताई दळवी, माझे अतिशय जवळचे मित्र आणि नेहमीचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र युवक सचिव भुवन सरपंच, माझे मित्र दीपक शेठ जाधव, या ठिकाणी ज्यांनी आपले मनोगतांनी मला शुभेच्छा दिल्या ते वीटभट्टी संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र विलास शिंदे, वीटभट्टी संघटनेचे सेक्रेटरी मिलिंद शेठ खानविलकर, इंदापूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश भाऊ बाळाभाऊ खातू, ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र नितीनजी घोणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमचे मित्र राजेंद्र भाऊ वाडवळ, या ठिकाणी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा श्रद्धा यादव, ग्रामपंचायत सदस्य आमच्या भगिनी प्रतीक्षाताई जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे ओबीसी अध्यक्ष गणेश शेठ पवार, या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश मामा वाघ, मला ज्यांच्या हाताखाली मी शिक्षण घेतले ते आमचे गुरुवर्य सैंदाने सर, ज्यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला ते माझे इंदापूर गावातील सर्वच ग्रामस्थ, जय हनुमान ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे, सेक्रेटरी सुरेश जंगम, खजिनदार आमचे चंद्रकांत सांगले साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक दयाराम भोसलेबुवा पठारे, त्याचप्रमाणे आमचे भोनकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गावातील तरुण, मुंबईकर मंडळाचे आमचे अध्यक्ष शांताराम भाऊ भोईर, मुंबईकर मंडळाचे आमचे सेक्रेटरी मारुती भोनकर, मुंबई मंडळाच्या आलेले आमचे अंकुश भाऊ अधिकारी, त्याचप्रमाणे गावातील माझे तरुण सहकारी दत्ता शिर्के, सचिन आडके, सचिन भोनकर, संतोष भोईर, नरेश भोईर, त्याचप्रमाणे युवकांचे आमचे सहकारी राकेश चांगले, अभिजित मोरे, नाना चव्हाण, संतोष भोसले, त्याचप्रमाणे राजेश भोईर, समीर अधिकारी, त्याचप्रमाणे गावातील सर्व तरुण सहकारी रुपेश चांगले, आणि खरोखरच ज्यांनी माझ्यावर अतोनात प्रेम केलं ते माझ्या गावातील सर्व तरुण सहकारी, त्याचप्रमाणे माझ्या गावातील सर्व माता भगिनी, आणि माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्याकरिता आलेले माझे नातेवाईक, माझी मावशी आहे, त्याचप्रमाणे माझ्या या ठिकाणी बहिणी आल्यात, आमचे मेहुणे आले आहेत, आमचे साडू आलेले आहेत, दरवर्षी आलेले सर्व नातेवाईक, आमचे मामा आत्या, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने आज आपण या ठिकाणी मला आलेले सर्व थोर मंडळी आशीर्वाद देण्याकरिता आपण आलो आहात. मी खरोखरच आज धन्य झालोत की आपल्या थोऱ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि खरोखरच ज्यांनी सूत्रसंचालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करीत असणारे आमचे नेहमीचे सहकारी, आमचे मार्गदर्शक सुरेश भाऊजी जंगम, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी सूत्रसंचालन केले ते आमच्या इंदापूर हायस्कूलचे हाजू सर. माफ करा, गावातील सर्वांचीच मला नावं घेणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक माणूस आणि प्रत्येक व्यक्ती ही माझ्या जवळची आणि जिव्हाळ्याची आहे, त्यामुळे मी सर्वांचीच नावं या ठिकाणी घेणे शक्य नाही. तरीसुद्धा मला ज्यांची कोणाची नावं राहिली असतील तरी मी माफी मागतो. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
जी मंडळी मला सोडून गेलेले आहेत, त्यामध्ये माझे मित्र कैलासवासी दिनेश महाजन असतील, आमचे या गावातील आमचे एक धडाडीचे सहकारी आमचे सुभाषभाऊ कैलासवासी सुभाषभाऊ हर्णेकर, त्याचप्रमाणे कैलासवासी सुरेश बाळा भोईर माझे मित्र. नुकतंच या ठिकाणी 1-2 महिन्यापूर्वी एक तरुण कार्यकर्ता गेला, तो आमचा कैलासवासी रवींद्र शिर्के. त्याचप्रमाणे नुकतंच 1 महिन्यापूर्वी ज्यांचं निधन झालं ते आमचे सादामामा कदम. आणि या वर्षात गावामधील असणाऱ्या आमच्या सर्वांच्या नातेवाईक कुणाच्या कुटुंबातील काही अशा सर्वांनाच मी आज या माझ्या या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना आजचे स्मरण करून त्यांनासुद्धा आदरांजली अर्पण करतो. आणि आज आपण सर्वांनीच या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याकरिता आपण आलेले आहात. विशेष करून आमचे गुरुवर्य एकनाथ वाडेकर महाराज यांचा हा अमूल्य असा योग मला म्हणजे आपल्या सर्वांना लाभला आणि त्यांच्या योगामुळे आज हा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा कसा असतो हे आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलं. खरोखरच महाराज आम्ही आपले ऋणी आहोत. आज हा वाढदिवस सोहळा गेले 15 वर्षापासून सरपंच उपसरपंच पदावरती काम केलं ते त्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी माणगाव तालुक्याचे सभापती बनावं अशी आमच्या सर्वांची आपल्यासोबत काम करणाऱ्या सर्वांची म्हणजे काकांचा विषय कोणाही जवळ काढला तरी माणूस एकदम. आपल्या सर्वांना माहीतच आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह गेले 23 वर्ष या इंदापूर गावामध्ये साजरा होत असतो. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कैलास माझे कुटुंबाचे संबंध आहेत. म्हणूनच मिलिंद शेठ दीपक शेठ तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला गावातील कोणावरती कुठला प्रसंग आला तर त्याच्यासाठी मी जाणं हा माझा एक कुटुंब प्रमुख या नात्याने ती माझी जबाबदारी आहे, माझे कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी जात असतो आणि त्यांच्या मदतीसाठी त्यांना वेळ देणे हे माझे कर्तव्य आहे. आपण या ठिकाणी पाहिलात का आजचा अतिशय भाग्याचा दिवस आहे. परंतु याची मी आठवण करून देतो की गेल्या 15 वर्षापूर्वी या ठिकाणी 28 तारखेला अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस होता आणि त्याच दिवशी मला न कळता एक अचानक आमची ही सर्व मंडळी होते, आमचे बाळाभाऊ वाघमारे होते, आमचे सुभाषभाऊ भोईर होते, त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी आज ते उपस्थित नाहीत आमचे दत्ताभाऊ भोईर होते. त्याप्रमाणे या सर्व मंडळींनी या ठिकाणी माझा वाढदिवस केक आणून वाढदिवस साजरा केला. आणि तेव्हापासून या गावाच्या सर्व ग्रामस्थांनी, महिला वर्ग आणि तरुणांनी, मुंबईकर मंडळांनी हा वाढदिवसाचा जो दरवर्षी माझा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी सुरू केला. आणि तो 15 वर्षांनी योग असा घडून आला की आजच्या या 28 तारखेला नेमका हा अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस, संकष्टीचा पहिला दिवस. आणि गेले 15 वर्ष हा वाढदिवस माझी ही ग्रामस्थ आणि तरुण मंडळी आणि मुंबईकर मंडळी या ठिकाणी साजरा करीत आहेत. गावामध्ये किंवा गावातून निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना, गावातील प्रत्येकाशी आपुलकीचं नातं निर्माण करीत असताना मी जेवढे काही त्यांना मदत करण्याची किंवा सहकार्य करण्याची किंवा अडचणीमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका घेण्याचा मी प्रयत्न करीत असतो. कदाचित माझ्याकडूनसुद्धा काही चुका होत असतील, परंतु ही सर्व मंडळी आमची स्पष्ट व्यक्ती आहे. जरी मी काही चुकलो तरी स्पष्ट बोलणारे सर्व ही मंडळी माझ्यासोबतची असणारे सर्व मंडळी आहेत. परंतु जे लोक माझ्यासोबत आहेत ते माझ्या कुटुंबातील आहेत हेच मी या ठिकाणी मानतो. आणि गावाबद्दल आपण सर्वांनी या ठिकाणी सांगितलं, आपण सर्वांनी आपल्या भाषणामध्ये मला शुभेच्छा देत असताना आपण सर्वांनी माझं कौतुक केलं किंवा माझ्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलात. परंतु आपण जरी किती काही बोललेत की गावासाठी तुम्ही असं केलं, गावासाठी तुम्ही तसं केलं, गावासाठी मी करण्यापेक्षा गावाने माझ्यासाठी केलं आहे. म्हणूनच मी आज या ठिकाणी गावाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे. कारण भविष्यामध्ये सुद्धा आज आपण या ठिकाणी सायलीताई आपण सांगितलात की तुम्ही काका उपसरपंच होते, तुम्ही सरपंच सभापती व्हा. ज्याच्या नशिबामध्ये आहे, ज्यांना राजयोग आहे आणि सर्व गोष्टी घडून मगाशी या ठिकाणी कोणी शेठनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की आमच्यासुद्धा ग्रामस्थांची फार इच्छा आहे की बाबा आता तू खूप ग्रामपंचायतीमध्ये खूप वर्ष काम केलेस तर आता तू पुढं जायला पाहिजे. त्यासाठी सर्वांचीच आतोनात इच्छा आहे. परंतु काही गोष्टी योगायोग जोडून याव्या लागतात. आरक्षणाची सुद्धा अडचण आहे, या सर्वच गोष्टी. परंतु मी समाधानी आहे
कारण माझ्या ग्रामपंचायत सदस्याच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढी काही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, गावाच्या सार्वजनिक विकासाबरोबरच ज्यांना काही कधी मदत करण्याची मला वेळ मिळाली किंवा संधी मिळाली तीसुद्धा मी माझं भाग्य समजतो. परंतु कुठल्याही ग्रामस्थांची मला अशी वैयक्तिक कधी त्यांनी कुठल्या प्रकारची मागणी किंवा अडचण माझ्या ग्रामस्थांनी कधी केली नाही. कधी कुठला प्रसंग आला तर त्या प्रसंगासाठी धावणे किंवा वेळ देणे हे आपला प्रत्येक भागातील गावातील असणाऱ्या कार्यकर्त्याची जी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करीत. कदाचित माझ्याकडून सुद्धा काही गोष्टीमध्ये खंड झाली असेल किंवा वेळ नसेल, परंतु माझ्यावरती प्रेम करणारी ही माझी गावातील सर्वच मंडळी ही अतिशय प्रेमळ आहे. त्याचप्रमाणे त्यांचं माझ्यावरती असणारं प्रेम, माझं त्यांच्यावरती असणारं प्रेम हे अतूट असं एक नातं आहे. आणि हे नातं मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने का हे माझ्या गावाचे आणि माझे गावातल्या लोकांचं असणारं प्रेम हे असंच माझ्यावरती कायम राहावं अशीच मी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण आज या ठिकाणी मला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याकरिता आलात. आमची वीटभट्टी संघटना असेल, आमच्या नवजीवन विद्या मंदिर हायस्कूलचे सर्व शिक्षक लोक या ठिकाणी आलेत, त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद त्यांनासुद्धा देतो. त्याचप्रमाणे मिनुडोर संघटनेचे आमचे रिक्षाचालक मालक संघटनेचे आमचे सर्व सहकारी आलेत त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या कोल्हांचे ग्रामस्थ आलेले आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. उमरोळीचे ग्रामस्थ आलेले आहेत, निवीचे, मुठवळीचे, त्याचप्रमाणे निजामपूर भागातून आज योगायोगाने आमच्या सप्त्याच्या निमित्ताने आले सर्व सांप्रदायिक वारकरी मंडळी यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. आमच्या साईनगरमधील आमचे काही ग्रामस्थ आलेले त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. तळाशेतमधील सर्व ग्रामस्थ आलेले त्यांचे मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे घोटवलचे ग्रामस्थ आहेत, कशेनीचे ग्रामस्थ आहेत, पंचक्रोशीतील माकटी, नगरोली, रुद्रोली सर्वच भागातून आलेल्या सर्वच ग्रामस्थांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. आपले सर्वांची ऋण व्यक्त करतो. आणि आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्याकरिता आपण सर्वजण आलात. माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्यानंतर कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये, कारण आपल्या सर्वजण आज मला आशीर्वाद देण्याकरता आलं. त्यामुळे आपण सर्वांनी घरी आपल्या पटांगणामध्ये आमचा सप्त्याचा कार्यक्रम आहे, तरी सर्वांनी कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांनी मी या ठिकाणी. धन्यवाद साहेब. यानंतर ज्या गोड कार्यक्रमाची सुरत, जन्मदिन हो आपका, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण केक कापून या वाढदिवसाचा हा आनंद सोहळा या ठिकाणी आपण साजरं करूया. माननीय उदय सेठ अधिकारी साहेब, वहिनींना विनंती करतो की आपण ही मंचावरती यावं. अधिकारी वहिनी यांना विनंती आहे आपण मंचावरती या की उदय सेठ अधिकारी साहेबांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे येत आहोत. आदरणीय वहिनींना विनंती आपण या. जीवन आपलं फुलू दे, बहरू दे आणि आनंदाच्या हिंदोळ्यावरती मनसोक्त झुलू दे, याच सर्वांच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. आपल्याला वाढदिवसाच्या या मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. बार बार ये दिन आए, हजार बार ये दिन आए, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आपण जोरदार टाळ्यात पुन्हा एकदा त्यांना आपण शुभेच्छा देऊया. सर्वांचा प्रेम, सर्वांचा आनंद, सर्वांचा स्नेह, आपुलकी अशाच पद्धतीने वृद्धिंगत होत राहो. आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. नवजीवन विद्या मंदिर तळाशेच्या वतीनं या ठिकाणी इथं पहिला सत्कार होतोय. श्रीयुत गावडे सर आणि त्यानंतर वीटभट्टी संघटनेच्या वतीनंही या ठिकाणी सत्कार होतोय. नवजीवन विद्या मंदिर तळाशेच्या वतीने इथं सत्कार होतोय. माननीय प्राचार्य गावडे सर आणि सर्व शिक्षक वृंदांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. या मनापासूनच्या आभारभर
वारक ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याही वतीने वैष्णव साठे यांच्याही वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो आहे. हॅलो, संप्रदाय मंडळीला मी विनंती करतो, नवजीवन विद्या मंदिर तळाशेच्या वतीने सुरुवातीला भोजनाकडे जायचं, या ठिकाणी आपल्याला पुढील कार्यक्रम